घरकुल योजना नवीन याद्या जाहीर. यादीत आपलं नाव आहे का बघून घ्या. मित्रांनो, खेडेगावात राहणाऱ्या आणि स्वतःच्या हक्काचं पक्कं घर उभं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांसाठी ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे. 8 जानेवारी 2026 रोजी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत मोदी आवास योजना अंतर्गत नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी यापूर्वी घरकुलासाठी अर्ज केला होता किंवा ज्यांची नावं प्रतीक्षा यादीत होती, अशा अनेक पात्र कुटुंबांना आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर या याद्या पाठवण्यात आल्या असून मंजूर लाभार्थ्यांचा बँक खात्यात पहिला हप्ता लवकरच जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांचं घराचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. घरकुल यादीत आपलं नाव कसं तपासायचं? आता यादी पाहण्यासाठी कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून तुमच्या गावाची संपूर्ण यादी पाहू शकता. पद्धत खालीलप्रमाणे आहे. अधिकृत पोर्टलला भेट द्या. मित्रांनो, सरकारच्या आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. आवास सॉफ्ट पर्याय निवडा. होम पेजवर सॉफ्ट टॅबवर क्लिक करून रिपोर्ट हा पर्याय उघडा. सोशल ऑडिट रिपोर्ट्स खाली दिलेल्या बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या लिंकवर क्लिक करा. तुमची माहिती भरा. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव योग्य प्रकारे निवडा. आर्थिक वर्ष निवडा, जसे की 2025-2026 हे वर्ष सिलेक्ट करा. कॅप्चा भरा व सबमिट करा. दिलेला कॅप्चा टाकून सबमिट बटन दाबा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर संपूर्ण गावाची घरकुल यादी दिसेल. त्यात लाभार्थ्याचं नाव, मंजूर रक्कम आणि घरकुलाची सद्यस्थिती स्पष्टपणे दिलेली असते. यादीत नाव आल्यावर पुढे काय करायचं? मित्रांनो, जर तुमचं नाव नव्या यादीत असेल तर पुढील काही औपचारिक प्रक्रिया पूर्ण करणे खूप आवश्यक आहे. जसे की कागदपत्र सादर करणे. ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि जागेचा नकाशा किंवा नमुना 8 जमा करा. जिओ टॅगिंग प्रक्रिया. ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकारी तुमच्या जागेची तपासणी करून फोटो काढतील. जिओ टॅगिंग पूर्ण झाल्यानंतरच पहिला हप्ता खात्यात जमा होतो. आधार लिंक बँक खाते. मित्रांनो, घरकुलाचा निधी थेट DBT द्वारे येतो, त्यामुळे तुमचं बँक खाते आधारशी लिंक असणं खूपच अनिवार्य आहे, गरजेचं आहे. कोणाला प्राधान्य देण्यात आलं आहे? या नव्या यादीत प्रामुख्याने अल्पभूधारक व भूमिहीन कुटुंबे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील नागरिक, कच्च्या घरात किंवा झोपडीत राहणारे कुटुंब, यापूर्वी डी लिस्टमध्ये प्रलंबित असलेले अर्ज, अशा पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. नाव नसेल तर काय कराल? मित्रांनो, जर तुमचं नाव यादीत नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीत संपर्क साधू शकता, अर्जाची सद्यस्थिती विचारू शकता किंवा आवश्यक असल्यास अपील नवीन अर्ज दाखल करू शकता. सरकारकडून घरकुल योजनांद्वारे गरजू कुटुंबांना पक्कं घर मिळावं हाच उद्देश आहे. त्यामुळे योग्य माहिती ठेवणं आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. टीप ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी दिली आहे. अंतिम निर्णय व निधी वितरण हे संबंधित सरकारी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच केले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.